नमस्कार मंडळी, मी दिव्या कुकदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे संडे आणि सर्व जे काम आहेत ते आमचे लेट चालू आहेत, कारण संडे आहे, शशीला सुट्टी आहे आणि शशीच्या बापांचे हे काम आज लेट आहे, त्यामुळे सर्वजण आम्ही उशिरा उठलेत। त्यानंतर फ्रेश वगैरे होण्याचा आमचा भरपूर टाईम गेला आणि शशीच्या बाबांना लागलेली होती भूक, ते बोलले चला घरी काही बनवत बसायपेक्षा आपण बाहेरच जाऊ आणि बाहेरच आपण काही डोसा वगैरे असं काहीतरी ट्राय करू, कारण त्यांनी आत्ताच नवीन हॉटेल बघितली, इथं बन्नी डोसा म्हणून एक हॉटेल पडलेली आहे, त्या हॉटेलमध्ये आपण जाऊ आणि डोसा ट्राय करू असं त्यांचं चालू होतं। मग आम्ही कुठं नाही म्हणणार होते, आम्ही हो म्हटलं आणि लवकर रेडी होऊन आम्ही आता हॉटेलमध्ये आलेत। हॉटेलचं नाव आहे बन्नी डोसा। तर आपण बघितलंच आधी की बन्नी डोसा आहे, तर इथं फेमस हा बन्नी डोसाच आहे, म्हणून आम्ही तोच ऑर्डर केला। पण शशी तिखट खात नाहीत म्हणून तिच्यासाठी साधा डोसा किंवा इडली वगैरे असंच आम्ही ऑर्डर करत असतो, पण साधा डोसा ही खूप जळ जातो तिला खायला, म्हणून यावेळेस म्हटलं चला इडली बोलूया तिच्यासाठी, म्हणून तिच्यासाठी इडली ऑर्डर केली। तर इडली झटपट तिच्यासाठी आली आणि तिने सुरूही केली। तर चला आता शशीचं चालू आहे जेवण, तोपर्यंत मी हॉटेलचा लुक वगैरे घेतला। तर हॉटेलमध्ये ना खरंच एंट्रीलाच त्यांनी बालाजीचे फोटो वगैरे ठेवलेले आहे, मूर्ती वगैरे, डेकोरेशनही खूप छान आहे तिथं, जे की मी तुम्हाला आधी दाखवलंच, खरंच खूप छान होतं। तर चला मी हॉटेल वगैरे बघितली, तेवढ्यातच आमची ऑर्डरही आली। चला तर मग आता डोसे ट्राय करूयात। तर जे दोघं प्रकारचे डोसे आम्ही इथं बोलवलेले होते ते दोघं आम्ही ट्राय केले, खरंच खूप छान अप्रतिम असे होते। इडली वगैरे तरी आम्हाला आवडली नाही, कारण शचीनेही आवडीने खाल्ली नाही, नंतर तिचीच उरलेली इडली मी खाऊन बघितली, तर मलाही तिची टेस्ट वगैरे एवढी काही आवडली नाही, पण खरंच डोसे अप्रतिम असे होते। दोघंही डोसे आम्ही अगदी काही वेळातच फस्त केले। त्यानंतर आता पावसाळ्याचा मोसम आहे म्हणून चहा बोलवूयात असं आमचं ठरलं, पण तिथं चहा नव्हती म्हणून आम्ही कॉफी बोलवली। आणि त्यांची एक चांगली गोष्ट मला जी आवडली ते म्हणजे त्यांनी पितळेच्या भांड्यामध्ये जे आहे ते सर्व केलेलं होतं। इथं आम्ही जेव्हा कॉफी बोलवली तेही त्यांनी आम्हाला पितळेच्या भांड्यामध्ये दिली, आणि जेव्हा डोसे वगैरे ऑर्डर केले ना तेही त्यांनी आम्हाला पितळेच्या प्लेटमध्ये दिलेले होते। तर ही गोष्ट मला त्यांची खूप आवडली, कारण आजकाल सर्वच ठिकाणी प्लास्टिक क्रॉकरी यांचा जास्त वापर केला जातो, पण इथं पितळेचे भांडे म्हणजे जे पारंपरिक भांडे आहेत त्यांचा वापर केला जात आहे। जी आपली संस्कृती आहे ती इथं जपली जाते ना, ते मला खूप आवडलं। गप्पा गोष्टी करता करता आमची आता कॉफी संपली, पण बाहेर पाऊस चालू होता म्हणून थोडा वेळ आम्हाला तिथंच थांबावं लागलं। पाऊस थांबल्यानंतर आम्ही तिथून निघाले आणि आले मंदिरामध्ये। आता तुम्ही म्हणणार की हे मंदिर कोणतं, तर हे मंदिर आहे रामदेव बाबा आणि श्याम बाबा यांचं हे टुगेदर मंदिर आमच्या अकोल्यामध्ये आहे। खूप छान असं हे मंदिर आहे, रामदेव बाबा आणि श्याम बाबा यांचं हे मंदिर आहे, आणि दोघांच्या ज्या मूर्त्या आहेत ना ते सेपरेट छोटे ते मंदिर बनवून त्यांच्यामध्ये आहेत। आणि याचा जो एरिया आहे ना तोही खूप सुटसुटीत आणि व्यवस्थित आहे, खरंच खूप मस्त वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर। आणि महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर रोडवरच आहे, रोडला लागूनच असल्या कारणानं गर्दीही भयंकर असते इथं भक्तांची। काही फेस्टिवल वगैरे असलं तेव्हा तर खूपच गर्दी असते, पण एरवीसुद्धा रोज इथंच भाविक भक्त ना रोज दर्शनाला येत असतात, त्यातूनच आम्ही सुद्धा आहे। खूप मोठं असं हे मंदिर आहे। तर मंदिरामध्ये एक रामदेव बाबा, श्याम बाबा आणि हनुमानजी या तिघांचे सेपरेट छोटेसे मंदिर आहेत। तर जर मंदिरामध्ये एंटर होताच बरोबर आम्ही सर्वात आधी श्यामबाबाचं दर्शन घेतलं, त्यानंतर रामदेव बाबाचं दर्शन घेतलं, आणि नंतर मग हनुमानजीचं वगैरे दर्शन घेऊन फेरी वगैरे मारून तिथं निवांत बसले। तर तेवढ्यातच तिथं ना शिवपूजा चालू होती, तर शशीचं चालू होते मला ही पूजा करायची म्हणून ते तिथं आली आणि तिने पूजा वगैरे केली, महादेवावर पाणी वगैरे अर्पण केलं। त्यानंतर आम्ही दोघांनी म्हणजे शशीचे बाबा आणि मी आम्हीही पूजा केली, सोबत जेवढेही भाविक तिथं येत होते ते सर्वजण तिथं येऊन महादेवाला पाणी अर्पण करत होते, पूजा करत होते। त्यानंतर सर्व पूजा वगैरे झालं, नमस्कार करून झाला, तर निवांत आम्ही शांत तिथं बसले। मंदिराचं जे शांत वातावरण आहे ना त्यामध्ये थोडा वेळ घालवला। तर तेवढ्यात शशीच्या बाबांना फोन आला आणि आम्हाला तिथून निघावं लागलं। पण शशीचं चालू होतं की मला श्यामबाबाजवळचं मोराचं पैस पाहिजे, मोरपंख असं तिथं सुरू होतं। आणि ते तिथं गेली, त्या बाबांना जे तिथं पूजा करतात त्या पुजारी बाबांना तिने मोरपीस मागितलं आणि त्यांनीही प्रसाद म्हणून तिला ते मोरपीस दिलं। भयंकर अशी खुश झाली आणि मग पीस घेऊन आम्ही आले घरी आल्यानंतर ती थकलेली होती, त्यामुळे ती झोपी गेली। ती झोपली, झोपेतून उठलीच तर तेवढ्यात मल्हार आणि संदीप दादा हे दोघंजण आलेत आणि त्यांचं सुरू होतं की आज संडे आहे तर आम्हाला पिकवीमध्ये फिरायला जायचं आहे। तर मल्हारची बहीण पाहिजे होती की माझ्या बहिणीला मी घेऊन जातो, म्हणून तो शशीला घ्यायला आलेला आहे।
तर शची ही एक्सायटेडच होती, त्यामुळे आम्ही काहीच न बोलता तीच आधी रेडी झाली. म्हणून मग म्हटलं चला जाऊन या तुम्ही, कारण आमचं तर काही जमत नाही, कारण शचीच्या बाबांना जायचं असतं बाहेर, त्यांच्या ऑफिसचे कामं वगैरे असतात. म्हणून म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन यात. म्हणून मग सनीप दादा, मल्हार आणि शची तिघं गेलेत आता पिकवीमध्ये. तर मीही निवांतच होते, कारण सकाळी नाश्त्याचा आमचा एवढा फुल झालेला होता, त्यामुळे जेवणा वगैरे काही बनवायचं कामच पडलं नाही. थोडं दुपारची माझी कामं होती ते मी आवरली. तेवढ्या वेळ शची झोपलेली होती. नंतर दादा वगैरे आले आणि आता तिला ते घेऊन जात आहेत. मग आता माझ्याकडे टाईम आहे, कारण आता 3, 3:30, 4च वाजत आहेत. तेवढ्यात दादा बोलले की आम्ही जातो, थोडा टाईम तिथं स्पेंड करतो, कारण संध्याकाळचे ना मोर वगैरे हे खूप छान दिसतात. एक तर सकाळी गेले ना तेव्हा आणि संध्याकाळी दोघं टाईम ना मस्त असं वातावरण तिथं असतं. आता तुम्ही म्हणणार पिकवी म्हणजे काय, तर आमच्या अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, त्यालाच शॉर्ट फॉर्म ह्या PKV म्हणतात. तर त्याच PKVमध्येच हे जे माझे मावस जेठ आहेत ते जॉब वगैरे करतात. सोबतच आमचा एरिया बी त्याला लागूनच आहे, त्यामुळे आमच्या अकोल्यामधले सर्वजण तिथं फिरायला वगैरे येत असतात. आणि एक छान असं तिथं वातावरण आहे, म्हणून सर्वजण सकाळ संध्याकाळी फिरायला जातात. तर आज संडे होता, म्हणून दादाचा मल्हारला घेऊन जाणार होते. तर मल्हारची बहीण पाहिजे होती, म्हणून शचीलाही ते सोबत घेऊन गेले. शची फर्स्ट टाईमच दादांसोबत बाहेर गेलेली आहे. आता बघूयात किती वेळ ते थांबते वगैरे. तसं तिला बाहेर फिरायला आवडतं, म्हणून तसं काही प्रॉब्लेम नाही आहे की ते रडेल वगैरे की काही. निवांत खेळायला तर गॅरंटी आहे, पण बघूयात काय होतं. तर चला आता ती तिकडे गेली आणि खरंच पिकवीचा एरिया खूपच छान आहेत. आम्हीही मॉर्निंग वॉकला वगैरे जायचं असलं तर पिकवीच्याच एरियामध्ये आम्ही जात असते सर्वजण. तर चला आता ती गेली, मी माझे संध्याकाळची कामं वगैरे आवरून घेतली. कामं वगैरे आवरून झाले आणि आता शचीची वाट बघत बसलेलीच होती. तेवढ्यात हर्षू आली आणि तिची संध्याकाळची कामं चालू होते, म्हणून ती बोलली ताई तू आरूला सांभाळ थोडा वेळ. म्हणून आता मी आरूसोबत थोडंसं खेळत आहे. तर आरूची माझी इतक्यात चांगलीच बॉन्डिंग जमलेली आहे. रोज थोडंसं काही कामं वगैरे असले तर हर्षू तिला माझ्याकडे सोडत असते, म्हणून तिचा आणि माझा आता चांगलाच बॉन्ड जमलेला आहे. ती माझ्यासोबत खूपच छान राहते आणि जशी हर्षूसोबत राहते तसंच तिला माझ्यासोबत कम्फर्टेबल फील होतं. आणि ती माझ्यासोबत सेम हर्षूसोबत म्हणजे जशी तिच्या मावशीकडे राहते ना तशीच ती माझ्याकडे तर राहायला लागलेली आहे. तर मग काय मस्त आम्ही खेळले, काही बॅट बॉल खेळले, काही फोटोशूट केले. आणि आता ती 9 महिन्याची झालेली आहे, तर तिला आता चालायची जी प्रॅक्टिस आहे ना ते आमचं त्यांना सुरू झालेलं आहे. तर ती स्वतः थोडं 1-2 पाऊल टाकते. म्हणून आता रोज तिला थोडा वेळ 5 मिनटं आम्ही जे आहे ना उभं करतो आणि बाळा चल ये समोर असं करत तिला ना चालायची प्रॅक्टिस आमचं असं चालू आहे रोज. तर आजही मी तिला तेच केलं, मस्त तिला चालवायची प्रॅक्टिस केली आणि तिथं चाललीही मस्त. आता 2-4 पावलं टाकायला लागली, थोडी जवळ यायला लागली आणि तिलाही त्या गोष्टीचा आनंद येतो आहे, कारण लहान मुलांची डेव्हलपमेंट जेव्हा होते ना त्यांना त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद असतो. तर चला तिच्यासोबत खेळण्यात माझा वेळ कसा आणि कुठं निघून गेला मला काही कळलंच नाही. तेवढ्यातच शची देखील आलेली आहे आणि पाऊस पडला, म्हणून मग ती थोडीफार ओली होऊन आलेली, कारण ते झाडाखाली थांबले पण थोडाफार पाऊस त्यांना लागायचा, थोडेसे ते ओले होऊन आलेत. तेवढ्यातच आमच्या इथं ना आमच्या आजी आलेल्या आहेत, म्हणजे ज्या सासू आहेत माझ्या सासऱ्यांच्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत. तर आत्यामामाजी त्यांना घ्यायला गेलेले होते, तर ते दोघं त्यांना घेऊन आलेले आहेत. तर आजी आल्या, त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, म्हणून त्या झोपून होत्या. शची आली, शचीने आजींना बघताच आपल्या घरी कोण आलं, कोण आहे, ते असं आहे तसं आहे, माझी आजी का असं तिचं सुरू होतं. पण आजी प्रवासाने थोड्याशा थकलेल्या होत्या, म्हणून त्या निवांत झोपलेल्या होत्या. शचीने थोडी बडबड केली, आजीसोबत थोडासा टाईम घालवला आणि लवकरच आता तिला मी फ्रेश वगैरे करते. तर चला आता शची फ्रेश होते, तोपर्यंत तुम्ही बघा की शचीने पिकवेमध्ये जाऊन काय काय मस्ती केली. शची पिकवीमध्ये गेली, तिथले काही त्याने फोटो व्हिडिओज दादांनी काढले होते, ते त्यांनी माझ्यासोबत शेअर केले, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे.
तर तिथं तिने भरपूर मस्ती केली. दादा असल्या कारणाने सोबत मज्जाच मजा होती तिची, कारण दादालाही शची खूप आवडते आणि शचीलाही तिचा मल्हार दादा खूप आवडतो. दोघांनी भरपूर मस्ती केली, इकडे तिकडे पडपड केलं. आणि आता कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून सर्वीकडे हिरवटच आहे, त्यामुळे मस्त वातावरण तिथं दिसत होतं. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की वातावरण किती छान आहे. त्यानंतर ते घरी देखील गेले. त्यांनी घरी जाऊन थोडाफार नाश्ता वगैरे केला, काही टी व्ही वगैरे बघितली, काही आईसोबतही तिनं थोडाफार टाईम स्पेंड केला तिच्या, आणि त्यानंतर मग तसं घरी आलेत. तर चला आता हे तर बघितलंच आपण. आता शची फ्रेश वगैरे झाली. फ्रेश झाल्यानंतर आता म्हटलं चला आता उद्या शाळेत जायचं आहे, तर थोडंफार आपण होमवर्क करूयात, कारण आता शाळेत जायला तिचं सुरू झालेलं आहे. आता होमवर्कही ते देतात घरी. अजूनपर्यंत त्यांनी रायटिंगला सुरुवात केलेली नाही आहे, त्यामुळे ते रायटिंगचा होमवर्क अजून देत नाही आहेत. आता सध्या ओरलचं होमवर्क आहे, जसं की मुलांची बडबड गीत वगैरे, किंवा डे ऑफ द वीक, किंवा मंथ ऑफ द इयर, असेवाले होमवर्क तिला सध्या मिळत आहेत. चला तर मंडळी, आत्ता मी शचीचा होमवर्क घेते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.